वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बघणार आहोत सोप्या पद्धतीने सोलकढी कशी बनवायची। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ। तो नारळ खोवून घ्या किंवा तुकडे करून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा। बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि नंतर ते गाळून घ्यायचं। ते गाळल्यानंतर जे राहील तर ते शेवटी त्याला म्हणणार नारळाचं दूध। आता हे गाळल्यानंतर हे अशा पद्धतीने वरती राहतो नारळाचा चव। असंच 2 वेळेला पाणी टाकून नारळाचं दूध आपण तयार केलं। साधारण आता एक अर्धी वाटीभर पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे आमसूल टाकत आहोत आणि ही मिरची कमी का घ्यायची, कारण आपण हे पित्तशामक म्हणून सोलकढी आपण वापरतो। मग मिरचीमुळे अजून जास्त पित्त वाढेल। ही अगदी नावाला चवीपुरती आपल्याला टाकायची असते, म्हणून मिरची खूप कमी घ्यायची। आमसूल हे सुद्धा पित्तशामक आहे। कोणाला अंगावर गांधी उठल्या किंवा असं पित्त झालं असेल, थोडे असे पित्ताचे फोड येतात, त्याच्यासाठी सुद्धा सोलकढी उत्तम आहे। नारळाचे तर खूप अनेक फायदे आहेत नारळामुळे, आणि याच्यासाठी ओलाच नारळ वापरायचा आहे। ओल्या नारळामुळे किंवा नारळामुळे आपल्याला वंगण मिळतं शरीराला। आपण कोकोनट ऑइल बघतो की नाही, आणि बाकीचेही खूप फायदे आहेत नारळाचे। तर त्याच्या म्हणून तर नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे। तर आपण आता हे पाणी तापलेलं आहे, उकळू द्यायचं। त्याच्यातच त्या मिरचीचं पाणी पण आपण उकळू देणार। आता हे असं उकळून झालेलं आहे आणि असा त्याला आमसुलाचा रंग येतो त्याच्यामध्ये। बरं, आता तुमच्या आमसूल किती जुने आहेत का नवीन आहेत त्याच्यावर सुद्धा हा रंग उतरू शकतो। म्हणून मग तुम्हाला जर आवडत असेल तर मग तुम्ही छोटा बीटचा तुकडा टाकला तरी चालतो। आता आपण हे गॅस बंद करू आणि गाळून घेऊ। तोपर्यंत गॅसवर आपण हे जे जिरं घेतलेलं आहे ते थोडं भाजून घेऊया, बारीक मंद गॅसवर। आता आपण हे पाणी चाळणीने ह्याच्यात टाकू, म्हणजे त्याचे तुकडे येत नाहीत। आणि हे आपण दोन्ही प्रकाराने आपण करू शकतो, म्हणून हे दाखवलेलं आहे। हे बाजारात आगळ म्हणून मिळतं आमसुलाचं, ते घेतलं तर मग हे आपण जी प्रोसेस करणार आहोत ती नाही करायची। आणि जर आपण ही प्रोसेस करणार असेल तर हे आगळ नाही टाकलं तरी चालतं। आपण हे मगाशी आगळ पाहिलं ना, विकतचं जे आपण आगळ आणतो, आणि ते खूप कमी किमतीत पण मिळतं, तयारच मिळतं। पण आगळ आणायचं, त्याच्यामध्ये साखर असलेलं नाही आणायचं। त्याच्यात आपण आता मी थोडंसं दूध ठेवलेलं होतं नारळाचं, ते आपण त्याच्यात टाकून बघू। आता त्या आगळमुळे आपल्याला सोलकढीला हा कलर येतो। ओके, बाकीचं सगळं तसंच टाकायचं आपल्याला। मिरचीचे तुकडे तुम्ही टाकू शकता किंवा मिरचीचं पाणी करून, आल्याचा रस, मीठ, कोथिंबीर, आणि अशा प्रकारे याचा हा कलर येतो। आणि हे आपण आगळ न टाकता केलं त्याचा हा कलर येतो। आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर पण करा।